जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुषनाम. समास चौथा. अनुमान निर्शरनाम. श्रीराम समर्थ. बहुत जनासी उपाये. वक्तयास पुसता त्रासो नये. बोलता बोलता अन्वये सांडू नये. जय जय रघुवीर समर्थ. 17वा दशक. प्रकृती पुरुषनाम. आता या दशकामध्ये समर्थांनी प्रकृती आणि पुरुषाची ओळख करून द्यायला घेतलेली आहे. मग ही ओळख करून देत असताना कसलाच अनुमान राहू नये. कसलीच बोलले भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये काय असू नये, तर भेदबुद्धी असू नये किंवा कसलंच अंतर असू नये, ही अपेक्षा समर्थांची आहे. मग हे असं असताना काही अनुमान मध्ये येतात आणि तो भेद निर्माण होतो. कुठला भेद निर्माण होतो, तर एक संशयाचा भेद निर्माण होतो, देहबुद्धीचा भेद निर्माण होतो किंवा मीपणाचा भेद सगळा निर्माण होतो. मग नेमकं हे की ते अशी दुविधा सगळी निर्माण होते. पण समर्थ म्हणतात की दुविधा बाजूला करणे किंवा दुविधेच्या सगळ्या पुढे जाता येणे हीच खरी भक्ती आहे. तर दुविधा म्हणा किंवा संशय म्हणा किंवा चिंता म्हणा किंवा दुःख म्हणा, हे प्रत्येकाला आहे. मग हे सगळं करत असताना आमची उपासना सुरू असते किंवा भक्ती सुरू असते, श्रवणाची भूमिका सगळी सुरू असते. मग हे सगळं जरी असलं तरी मग काय होतं, मग एवढं सगळं करून माझ्याकडे हे अशी भूमिका का, किंवा हे असं अशी दुविधा का, असा संभ्रम मनुष्याकडे निर्माण होतो. म्हणजे अनुमान निर्माण होतो. तो अनुमान बाजूला झाला पाहिजे किंवा तो अनुमान बाजूला करता आला पाहिजे, म्हणून समर्थांनी हा समास आपल्यासाठी सगळा काढून दिला. बोलले भक्तामध्ये आणि अभक्तामध्ये फरक काय आहे. अभक्त जो असतो ना, तो एक वेळ आपल्या स्वार्थासाठी म्हणून फक्त भक्तीचं नाटक करू शकतो. काम असेल तेव्हा देवाला भजू शकतो किंवा एखादी वस्तू मिळवण्यासाठी किंवा एखादा आपला अडकलेला भाग सोडवण्यासाठी म्हणून तो भगवंताकडे येऊन भगवंताची प्रार्थना करू शकतो. तर त्याला भगवंत भक्त म्हणत नाही. बोलले तो काय आहे, तो गरजू आहे किंवा लाभार्थी आहे किंवा काहीतरी मिळवण्याच्या हेतूनं आलेला आहे. तर भक्ताची भूमिका मात्र याच्या उलट असते. कोणी निंदा अथवा वंदा, आमचा एकची धंदा हरी गोविंदा. त्याने काय केलेलं असतं, देहाची सगळी लाज सांडलेली असते. म्हणजे देहबुद्धी सांडलेली असते. तर देह हा काय म्हणेल, तो काय म्हणेल. तू तर एवढ्या दिवसांपासून सगळं श्रवण करतो, एवढ्या दिवसांपासून उपासना करतो, आणि मग तरी देखील तुझ्याकडे हे अशी अडचण आहे किंवा तुझा असा हा सगळा भाग अडकलेला आहे. बोले त्याला काही वाटत नाही. तो काय बोलतो, बोलले मी हे करण्यासाठी म्हणून भक्ती करत नाही, पण तरी देखील माझा भगवंत कृपाळू आहे, दयाळू आहे, त्याला जर वाटलं तर तो माझा भाग सोडवेल. नाहीतर मला प्रारब्धानुसार, माझ्या संचितानुसार जे काही मला मिळालेलं आहे तेच कदाचित माझ्यासाठी योग्य असेल किंवा त्याच्यामध्ये माझं कदाचित हित दडलेलं असेल. आणि असं म्हणून तो आपलं सगळं नित्य कार्य, भगवंताचं नामस्मरण असेल, भक्ती असेल, उपासना असेल, कदापि सोडत नाही. हा भक्त आहे जो कधीच, भक्त म्हणजे काय, एक भूमिका, एकरूप भूमिका भक्त. आता विभक्त कुटुंब आपण हा शब्द ऐकलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला भक्त या शब्दाचा अर्थ समजून पाहता येईल. विभक्त म्हणजे जे एकत्र नाही ते काय आहेत, तर विभक्त आहे. पण जे एकत्र आहे, एकत्र राहतात, त्यांचं सगळं सुखदुःख एकमेकाला वाटतात, एकमेकावर विश्वास ठेवतात, तर ते काय आहे, ते भक्त आहेत. म्हणजे एकत्र कुटुंब आहे. तसंच सेम भगवंताच्या बाबतीत आहे.
भक्त राहणे म्हणजे भगवंताच्या घरी राहणे, भगवंताचा होऊन राहणे, भगवंत सांगेल तसं आज्ञाप्रमाण मानून करणे, जे मिळालं ते आनंदानं स्वीकारणे, काही मनाच्या विरुद्ध झालं तरी भगवंताचे आभार मानणे, तरी भगवंताला दोष न देणे, ही भूमिका कोणाची आहे? तर भक्ताची आहे. कारण तो भक्त जाणत असतो की भगवंत माझा कुटुंब प्रमुख आहे, तो मोठा व्यक्ती आहे किंवा जाणता व्यक्ती आहे, त्याने सांगितलं तर मला करावं लागेल किंवा त्याच्यामध्ये मला काहीही इंटरफेअर करण्याचा अधिकार नाही. ही भूमिका कोणाची आहे? तर ही भूमिका भक्ताची आहे. थोडक्यात काय, त्याच्याकडे कसलाही अनुमान नसतो. त्याची भूमिका कशी असते? मी देवाचा आणि देव माझा. अत्यंत ठाम अशा भूमिकेमधून तो सगळं भगवंताच्या कार्यासाठी, आपल्या रोजच्या सगळ्या कर्तव्यासाठी म्हणून एकनिष्ठपणे, अत्यंत आनंदाने, अत्यंत समंजसपणे, अत्यंत समाधानाने सगळा उभा राहत असतो. तो सर्वांच्या ठाई भगवंताला बघत असतो. त्याला काही अनुमान नाही की याच्यामध्ये हा आहे का याच्यामध्ये तो आहे. अभक्त काय करतो? आप पर असा भेद निर्माण करतो. कुणाचा तरी मत्सर करतो, कुणाचा तरी द्वेष करतो, कुणाचा तरी तिरस्कार करतो. पण भगवंताचा भक्त जो आहे तो सर्वांच्या ठाई, पृथ्वीवरी अवघ्या एका प्रभूची लेकरे, सर्व आपल्या प्रभूची लेकरं आहेत, या भूमिकेतून तो सगळं वर्तत असतो किंवा भगवंतच यांच्या ठाई म्हणून बसलेला आहे. आणि तो माझी वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या सगळ्या स्वरूपामध्ये माझी परीक्षा बघतो आहे, अशी भूमिका त्याची असते. आणि म्हणून तो त्रागा करत नाही, चिडचिड करत नाही, संताप करत नाही, हात जोडतो आणि बोलतो जशी परमेश्वराची इच्छा, जशी माझ्या समर्थांची इच्छा, जशी माझ्या सद्गुरूंची इच्छा. थोडक्यात काय, अनुमान त्याच्याकडे अजिबात नसतो. मी देवाचा आणि देव माझा, एकनिष्ठ भूमिका. एकाच भूमिकेवर तो ठाम असतो. इतरांकडे काय असतो? इतरांकडे अनुमान असतो. पण हा अनुमान निरसन करावा लागतो आणि त्यासाठी कोण असावं लागतं? तर सद्गुरू असावे लागतात. म्हणून बहुत जनाचे उपाय, वक्तयास पुसता त्रासो नये, बोलता बोलता अन्वये सांडू नये. बहुत जनासी उपाय, वक्तयास पुसता त्रासो नये, बोलता बोलता अन्वये सांडू नये. आता या ठिकाणी समर्थांनी खऱ्या जर बघितलं, शब्दशः जर बघितलं, तर जे कोणी साधू पुरुष आहेत किंवा जे कोणी प्रवचन, कथा, कीर्तन, निरूपण करणारे जे आहेत, तर त्यांनी श्रोत्यांना अशा पद्धतीनं सगळं समजून सांगावं की त्यांच्याकडे जेणेकरून त्यांच्याकडे कसलीही आशंका उरणार नाही, कसलाही अनुमान उरणार नाही. घडी एक असं जर केलं तर कधीकधी श्रोता काय करतो? तर श्रोता हा अनुमानामध्ये पडतो. मग त्याची जी आशंका आहे ती फेडली पाहिजे, हे असा आपल्याला शब्दशः अर्थ ह्याच्यातून सगळा दिसून येतो. पण त्याहीपेक्षा आणखी महत्त्वाचं समर्थांनी आम्हाला काय दाखवायला घेतलेलं आहे, मर्म काय आहे, वर्म काय आहे, तर बोलले वक्तयास पुसता त्रासो नये. त्रास द्यायला खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या घटना, खूप सारे प्रसंग बोलले आमच्या समोर काही ना काही बहाणा घेऊन, काही ना काही कारण घेऊन हजरच असतात. मग काय करायचं? बोलता बोलता अन्वये सांडू नये. संबंध सोडायचा नाही. कोणाशी संबंध? मी देवाचा आणि देव माझा. बोलले हा संबंध आमचा सुटून जातो. हा अन्वय आमचा सुटल्यामुळे काय होतं? सगळी गडबड होऊन जाते. मग आम्ही त्रासून जातो, आम्हाला राग येतो,
कुठेतरी आमची शुद्ध हरपली जाते, कुठेतरी आमचं भान हरपलं जातं, कुठेतरी मीपणा आमच्यावर हावी होतो. आता हे कशामुळे झालं? शिजलेला नाही भात, अजून पक्का शिजलेला नाही. कचर कचर लागला म्हणजे समजून घ्यायचं काय झालं, भात शिजायचा बाकी आहे. आता जो रोज सकाळ संध्याकाळ भात शिजवणार नाही तो काय होतो, वक्तयास पुसता त्रासो नये, कचर 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 लागतो, कडसर लागतो. मग भात शिजवला पाहिजे की नको? रोज शिजवला पाहिजे, सकाळ संध्याकाळ शिजवला पाहिजे. मध्ये मध्ये अधूनमधून पण त्याला त्या भाताला ऊब देत राहिलं पाहिजे. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे काय झालं? उपासना काय झाली? श्रवण काय झालं? हे भाताला शिजवणं झालं. पण भात जर ह्या सगळ्या प्रक्रियेमधून जर गेलेला नसेल तर तो काय होतो, तो शिजत नाही, तो असा कडसर लागतो किंवा तो असा अर्धवट शिजल्यामुळे कचर कचर करतो. बहुत जनासी उपाय वक्तयास पुसता त्रासो नये, त्रास होतो, जीवाला त्रास होतो. बोलता बोलता मग अन्वय सांडला जातो. अन्वय सांडू नये. पण ज्याने ज्याने जो शिजलेला आहे, ज्याने श्रवणाचं भक्तीचं पाणी ग्रहण केलेलं आहे त्याला तुम्ही केव्हाही खा, बोलले तो असा कचर कचर लागणार नाही. तो कसा असा सौम्य, मुलायम, शांत, स्थिर, मी देवाचा आणि देव माझा. काही झालं तरी तो काय बोलतो, विचारपूर्वक उत्तर देतो, विचारपूर्वक सगळं प्रश्न सोडवतो, विचारपूर्वक शांततेत अत्यंत असा शीघ्र कोपी नसतो. असं लगेच प्रत्युत्तर देऊ नये, थोडासा वेळ घ्यायचा, प्रत्येक वेळेस वेळ घ्यायचा, मौन ठेवायचं, जास्तीत जास्त मौन ठेवायचं. जास्तीत जास्त मौन ठेवलं ना मग काय होतं, पण याच समासामध्ये समर्थांनी एक ओळ दिलेली आहे की बोलले मौन्य गर्भा आणून सोडी. त्या श्रोतयाला बोलले त्या स्थानापर्यंत, कुठलं स्थान, मी देवाचा आणि देव माझा, जिथे सगळं मनाचं मी पण संपून जातं, जिथे सगळं बुद्धीचे सगळे हेलकावे संपून जातात, जिथे चित्त सुचित्त होऊन अलगद भगवंताच्या पायाशी येऊन बसतं. म्हणून मात्र अन्वय सांडू नये. पाण्याचा अन्वय, भात कसा शिजला? पाण्यापासून शिजला. पाण्यामध्ये जास्त वेळ पडून राहिला, त्याला ऊब मिळाली आणि म्हणून तो काय झाला, शिजला. तर पाण्यामध्ये म्हणजे काय बोलले, एक भक्तीचं पाणी आहे, श्रवणाचं पाणी आहे, सद्गुरू कृपेचं पाणी आहे. आणि ऊब कोणती आहे? ऊब थोडं त्यागाची ऊब आहे. थोडंसं मनाला हे वाटलं ते वाटलं त्याकडे दुर्लक्ष करण्याची जी भूमिका आहे ना, ती उपरती आणि पश्चाताप तेथे कैचा उरेलं पाप. ती त्यागाची भूमिका, ते तापवण्याची भूमिका, स्वतःला सगळं कष्ट देण्याची तयारी, हे असे असेल ना तर एक उत्तम अन्वय त्या भक्ताकडे, एक उत्तम सहनशक्ती त्या भक्ताकडे तयार होते. आणि मग त्याच्याकडे जे सामर्थ्य उभं राहतं ते सामर्थ्य या कलिकाळातल्या कुठल्याही बोलले या संप्रत काळातील कुठल्याही घटनेला किंवा कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये सगळं उभं राहतं. श्रोतयाने आशंका घेतली, ते तत्काळ पाहिजे फेडिली, स्वगोष्टीने स्वगोष्टी पेंचली, ऐसे न व्हावे. तर कुठला का वक्ता असे ना, त्याला जर एखाद्या श्रोतयानं आशंका विचारली तर त्याचं निरसन करता आलं पाहिजे. किंवा करता लगेच त्याला जर माहीत नसेल तर निदान मी बघून सांगतो किंवा नंतर सांगतो, मग नंतर अभ्यास करून त्या श्रोतयाच्या आशंकेचं सगळं निरसन केलं गेलं पाहिजे. आणखी काय समर्थांनी या ठिकाणी मर्म दाखवलं, बाबा रे, हे कामादी क्रोधादी जे सगळे श्रोते आहेत
हे श्रोते असे डायरेक्ट येत नाही. ते काय करतात, आधी आशंका घेतात. आशंका घेतात, मग आपण त्यांच्या आशंकेला दुजोरा देतो आणि मग तशी थोडीशी कृती करतो किंवा त्याच्यात सुख मानतो. आणि मग काय होतं, स्वगोष्टीने स्वगोष्टी पेंचली. म्हणजे सगळे आपणच आपली सगळी फसगत करून घेतो. पेच आपल्यासमोर सगळा उभा राहतो. आपल्याकडे आता आपण स्पष्ट वक्तेपणा धरणं गरजेचं आहे. कोणाच्या बाबतीत? स्पष्ट बोलायचं, पण नम्रतेने बोलायचं कुठल्याही बाबतीत. विषयांच्या बाबतीत तर नम्रता नाही धरली तरी चालते, रागावलं थोडंसं तरी चालेल. कारण ते काय आहे, तो स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली, पेच उभा करणारा सगळा तो भाग आहे. मग बोलले ते अशा आशंका उभ्या करतात. त्यांची आशंका आपण काय केलं पाहिजे, लगेच तिथल्या तिथे तिला खत पाणी न घालता तिथल्या तिथे त्यांचं ते बंड मोडून काढलं पाहिजे. तर इंग्रज होते, आपल्या देशावर राज्य करत होते आणि त्यांचं धोरण काय होतं की जेवढं काय बाबा ह्या देशातून संपत्ती लुटून नेता येईल तेवढं आपण घेऊन जाऊ, असं त्यांचं धोरण होतं. मग हळूहळू सगळ्या क्रांतिकारकांच्या, आपल्या भारतीयांच्या, सगळ्या देशवासियांच्या सगळ्या हे लक्षात आलं. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या विरुद्ध बंड करायला सुरुवात केली. 1857चं पहिलं बंड झालं, पहिलं स्वातंत्र्य समर त्याला म्हटलं गेलं. पण ते इंग्रज सरकारनं काय केलं, दाबून टाकलं. ते पार ते सगळीकडे त्या सगळ्या लोकांना प्रचंड शिक्षा केल्या गेल्या. याचं कारण काय होतं की हे जर हे ठिणगी किंवा ही जर आग जर थोडीशी वाढली तर मग पुढे आपल्याला पळावं लागेल. त्यांनी पटकन तिथल्या तिथे सगळं ते आवरून टाकलं. मग 1857 नंतर मग पार 1947 असं थोड्या मग असे बंड उठत गेले, ते दाबत गेले. पण एक दिवस पार चले जाओ, असहकार, मोठमोठ्या आगी सगळ्या लागल्या. आणि काय झालं तर ती आग त्यांच्याकडून काही आटोपल्या गेली नाही. असंच होतं. बोलले थोड्या गोष्टी एक दिवस मोठ्या होतात आणि ते सगळं काय होतं, मग ते प्रमाणाच्या बाहेर, नियंत्रणाच्या सगळं बाहेर जातं. तर या सगळ्या विषयांना आपण जर आता तिकडे त्या सगळ्या क्रांतिकारकांनी, देशवासियांनी खूप सारे कष्ट घेतले, खूप सारी मेहनत घेतली आणि म्हणून ते शक्य झालं. आणि समाजासाठी, देशासाठी हे असं करणं अत्यंत गरजेचं होतं. पण आता हे विषयांचं कार्य याच्या उलट आहे. विषयांच्या ठिकाणी बोलले हे थोडीशी जरी आशंका आली तर ते तात्काळ पाहिजे फेडली तरी बोलले हे सगळं मनाला त्या ठिकाणी ते सगळं झटकून टाकता आलं पाहिजे. त्याला थोडंसं दुजोरा दिला की मग काय होतं, स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली, पेच वाढतो, आपल्यासाठीच वाढतो. मग कायम शुद्धीवर असणे, कायम त्या ठिकाणी विवेकाच्या सगळ्या भूमिकेत असणे हे अत्यंत आवश्यक अशी सगळी भूमिका आहे. पुढे धरिता मागे पेचला. म्हणजे यांच्या सगळ्या पेचामध्ये जर मनुष्य सापडला, पुढे पेच मागे धरिता पुढे उडाला, ऐसा सापडतची गेला ठाई ठाई. सगळीकडे पेचच पेच सगळा या सगळ्या दुहेरी म्हणजे भेदाच्या भूमिकेत, देहबुद्धीकडच्या भूमिकेत, मीपणाच्या भूमिकेकडे असतो. म्हटलं आपल्याकडे जर अन्वय असेल, अन्वय सांडू नये. आधीच पहिल्याच ओळीत समर्थांनी सांगितलं, एकमेव अन्वय भगवंताचा आपणाला या सगळ्या गोष्टींपासून वाचवू शकतो. हा अन्वय कदापि सोडू नये. अन्वय भगवंताशी संबंध. अन्वय म्हणजे काय, भगवंताशी संबंध, भगवंताशी त्याच्या घोंगडीवर बसून राहणे.
बोलले त्याच्या नामस्मरणाची घोंगडी, त्याच्या श्रवणाची घोंगडी, त्याच्या विश्वासाची घोंगडी, या सगळ्या घोंगडीवर बसून राहणे, हा काय आहे? हा अन्वय आहे. आणि हा अन्वय जोपर्यंत आहे तोपर्यंत कुठला कसा का पेच उभा राहू द्या ना, तो या सगळ्या पेचामधून सोडवण्याचं सामर्थ्य ठेवतो. तो फक्त आमची वाट बघतो, तो आम्हाला खंबीर होऊ देतो, तो आम्हाला कणखर होऊ देतो. आणि तर कणखर झाल्याच्या नंतर बोलले मग तो आता हा माझा भक्त, ह्याच्याच्यानं आता शक्य नाही म्हणल्यावर तो बरोबर त्या ठिकाणी हजर असतो आणि बोलले तो सगळा बुडू देत नाही, तो आम्हाला निश्चितपणे बाहेर काढत असतो. पोहणाराची गुचक्या खातो, जनास कैसा काढू पाहतो, लोकांचा आशय लोकांचा राहतो ठाई ठाई. जो पोहणारा आहे किंवा जो सद्गुरू आहे तो बोलले सद्गुरू असेल म्हणजे ज्याने स्वतःच्या सगळ्या भूमिकेमधून सामर्थ्य आणि उपासनेचा सगळा परिपाठ आपल्या सगळ्या भक्तांना सगळ्या दाखवलेला असेल, स्वतःच्या सगळ्या त्यागातून, स्वतःच्या उपासनेमधून बोलले तो इतरांना काढू शकतो, जनास कैसा काढू पाहतो. बाकी असे गुरु पाहता भरपूर असे, जसे देव पाहता लक्ष कोट्यानो कोटी, जया मानली भक्ती तेची मोठी, तसं गुरु या आजच्या सांप्रत कलियुगामध्ये सगळीकडे छद्म वेश किंवा नुसता वेश धारण करून सुद्धा बरेच जण फिरत आहेत. मग हे काय आहेत? हे सगळे बुडणारे आहेत. पण यांच्याकडे जर एखादा भोळा भाबडा भाविक सापडला तर ते बोलले स्वतःही बुडतात, त्यालाही बुडण्यास भाग पाडतात. म्हणून आशय लोकांचा राहतो. आशय मग त्यांचा जो मुख्य हेतू सद्गतीचा, मुख्य तरण्याचा, तो राहतो ठाई ठाई, तो तसाच राहून जातो. आपल्याला सद्गुरू मिळाले, कसलाही त्या ठिकाणी लोभ नाही, कसलाही वासनेचा सोहळा नाही, अहंकाराचा सोहळा नाही. पाहावे आपण असे आपण, ही भूमिका म्हणजे काय आहे? तर बोलले ही सद्गुरू भूमिका आहे, ही सामर्थ्याची भूमिका आहे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, अशा सद्गुरूंना आपण वंदन करूया, अशा सद्गुरूंची मनोभावे सेवा करूया. आपणची बोलीला संहार, आपणची बोलीचे सर्वसार, दुस्तर मायेचा अपार टाकीला पाहिजे. मग बोलले हे सगळा संहार घडी बोलतो, हे सगळं काय आहे? तर ही दुस्तर माया आहे. घडी बोलतो जे आहे ते सगळं भगवंताचं आहे, सर्वसार आहे. काही गैरकृत्य केलं तरी बोलतो सगळं भगवंताचंच आहे. काही खाण्यासाठी वर्ज्य सांगितलं तर बोलतो हे सगळं भगवंतानं निर्माण केलेलं आहे. म्हणजे ही अशी भूमिका जर असेल तर ही काय आहे? ही अनुमान उभी करणारी सगळी भूमिका आहे. आणि अशा भूमिकेचा समर्थ विरोध करतात किंवा अशा सगळ्या दुविधेमध्ये आणणारी जी भूमिका आहे त्या भूमिकेचा त्याग करण्याचा सल्ला समर्थ देतात की बाबा रे, हे असा गुरु नाही किंवा हे असे सद्गुरू असू शकत नाही की जो स्वतः सगळं कुमार्गाचं सगळं आचरण करतो आणि इतरांना वेगवेगळ्या सगळ्या पद्धतीनं भ्रमित करण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या सगळ्यांचं महत्भाग्य आहे की उत्तम सद्गुरू भूमिका आम्हाला लाभली. त्यांच्या ठाई आम्ही विश्वास ठेवू. विश्वास आमचं कार्य करत असतो. विश्वास आम्हाला त्या ठिकाणी सगळ्या आमच्या मनोवांछित भूमिकेपर्यंत पोचवून देत असतो. सार्थक करण्याची सगळं सामर्थ्य कोणामध्ये आहे? तर त्या
सगळ्या विश्वासामध्ये आहे. पण सद्गुरूंपेक्षा सद्गुरूंवरील विश्वास मोठा आहे. ज्या पद्धतीनं एकलव्यानं द्रोणाचार्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारण्यास नकार दिला किंवा शिकवण्यास, कारण मग ते फक्त राजकुमार किंवा राजदरबारातील मुलांना शिक्षा देत होते. राजगुरू ते होते. त्याच्यामुळे त्यांना सामान्य वर्णातल्या सगळ्या त्या शिष्याला घेता आलं नाही. पण शिष्य मात्र पट्टीचा होता. शिष्याने मनोमन त्यांना गुरु मानलं. बघा, गुरुनं स्वीकारलेलं नाही, पण शिष्यानं मनोमन गुरु मानलं. फक्त विश्वास ठेवला, त्यांचा पुतळा बनवला आणि अत्यंत विश्वासानं, अत्यंत निष्ठेनं त्यांची सगळी पूजा अर्चा केली आणि आपली धनुर्विद्येचा अभ्यास केला. एक सद्गुरू साक्षात परब्रह्म, ज्या ठिकाणी आपण गुरुतत्व मानलं त्या ठिकाणी परब्रह्म प्रकट होतं आणि ते परब्रह्म मग आपल्या त्या सगळ्या शिष्याला सहाय्यभूत ठरत असतं किंवा त्याचं ते सगळं कार्य साधून देत असतं. त्याने ते सगळं सद्गुरू साक्षात परब्रह्म या भूमिकेतून सगळं पुतळा उभा केला, त्याच्या ठाई नतमस्तक झाला. त्याच्याकडे मग ती धनुर्विद्या आली. पुढे मग तो त्या अत्यंत श्रेष्ठ धनुर्धर सगळा झाला. पुढे ते सगळं त्याने त्या भुंकणाऱ्या कुत्र्याच्या सगळ्या आवाज बंद करण्यासाठी त्याला इजा न करता त्या ठिकाणी ते बाण त्याच्या तोंडामध्ये मारले. मग ही कला पाहून ते सगळे द्रोणाचार्य वगैरे सगळे अचंबित झाले. हा सगळा पुढचा भाग आपल्याला सगळा माहिती आहे. पण महत्त्वाची भूमिका काय आहे? विश्वास, विश्वास, विश्वास. सद्गुरूंवर विश्वास ठेवावा. नित्यनेमानं, अत्यंत आदरानं, अत्यंत प्रामाणिकपणे आपलं कर्म करत राहावं. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक भूतामध्ये आपल्या सद्गुरूंना बघावं. त्यांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रियेमध्ये देखील भगवंताला बघावं आणि एक स्वतःला, जो पहिल्या ओळीमध्ये समर्थांनी सांगितलं, पुसतात त्रासो नाही, ते त्रास देण्यासाठी येतात. पण आपण या भूमिकेतून जर बघितलं, सद्गुरूंची इच्छा, परमेश्वराची इच्छा म्हणून जर त्या ठिकाणी आपण बघितलं, तर निश्चितपणे आपणाला सगळा होणारा जो त्रास आहे तो कमी होणारा आहे. आपणची बोलिला संहार, आपण जी बोलिजे सर्वसार, दुस्तर मायेचा पार टाकीला पाहिजे. आणि जे जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे, तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत. मग आधीची जी द्वैतातल्या सगळ्या गुरुची ओळख समर्थांनी दाखवली की बाबा तो स्वतःच गुचक्या खातो आणि इतरांना काढण्याचा प्रयत्न करतो. कधी काय बोलतो, कधी बोलतो संहार, कधी बोलतो सगळं सार आहे, कधी बोलतो हे दुस्तर मायेचा पार आहे, हा टाकला पाहिजे, हे सगळं सोडलं पाहिजे. बोलले हे अशी भूमिका शिष्याला काय करते, तर त्याच्या सगळ्या संभ्रमात सगळी पाडत असते. आणि बोलले ज्या भूमिकेपर्यंत किंवा जे तत्त्व अंगीकारलं पाहिजे किंवा जी गती त्याला मिळाली पाहिजे किंवा जे ध्येय, जे लक्ष त्याला मिळालं पाहिजे, ते लक्ष त्याला मिळू देत नाही. म्हणून जे जे सूक्ष्म नाम घ्यावे, बोलले त्याचे रूप बिंबवून द्यावे, तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत. वक्ता कसा पाहिजे की जे काय बोलले नाम असेल, जे काय उदाहरण असेल, जी काही भूमिका असेल, श्रोत्याला ती पूर्ण समजेस्तोवर म्हणा किंवा पूर्ण कळेपर्यंत त्याला ती बिंबवून देता आली पाहिजे. जे जे सूक्ष्म नाम घ्यावे, भूमिका कशी पाहिजे, श्रोत्याची पण भूमिका कशी पाहिजे, जे जे सूक्ष्म नाम घ्यावे, जे जे काय सूक्ष्मतम समर्थांनी दिलं त्यातल्या प्रत्येकाला घेऊन उभं राहणं, त्याचे रूप बिंबवून द्यावे, त्याच्यावर पूर्ण सगळा विश्वास ठेवून राहणं, ही भूमिका काय कोणाची आहे, तर ही भूमिका खऱ्या श्रोत्याची भूमिका आहे. आणि अशी भूमिका धारण करणारे जे जे आहेत
त्या सगळ्यांच्या भक्तीची उपासनेची फलश्रुती झालेली आहे. म्हणून तरीच वक्ता म्हणावावे विचारवंत. त्यालाच विचारवंत म्हटलं जातं, त्यालाच विवेकी म्हटलं जातं. आणि अशानेच बोलले आधी करावं आणि मग इतरांना सांगावं. म्हणून जे मला माझ्या सद्गुरूंनी दिलेलं आहे, जे सूक्ष्मतम का असेना ते मी सगळं धारण करणार. त्या सगळ्या बिंदूवर, त्या सगळ्या ओळीवर, त्या सगळ्या शिकवणीवर उभा राहणार. हा दृढ निश्चयच मनुष्याला काय करत असतो, श्रेष्ठ बनवत असतो. तरीच वक्ता म्हणावावे विचारवंत. ब्रह्म कैसे मूळ माया कैसी, अष्टधा प्रकृती शिवशक्ती कैसी, षडगुणेश्वराची स्थिती कैसी गुणसाम्याची. ह्या ज्या भूमिका आहेत, या भूमिका समर्थांनी आधी पण आपल्याला सगळ्या गेल्या समासांमध्ये सगळ्या दाखवल्या. ब्रह्माची ओळख, मूळ माया काय, अष्टधा प्रकृती, पाच भूते, तीन त्रिगुण, शिवशक्ती, शिव आणि शक्तीचं रूप, प्रकृती आणि पुरुषाचं रूप, षडगुणेश्वर, 6 गुणांनी युक्त असणारा तो ईश्वरी सगळा आवेश, आणि गुणसाम्य, त्याच्या ठाई असणारी ती सत्वरजतमाची सगळी समसमान अवस्था. हे काय आहे? अर्धनारी नटेश्वर, प्रकृती पुरुषाचा विचार, गुणशोभिनी तदनंतर त्रिगुण कैसे. अर्धनारी नटेश्वर का म्हटलं गेलं, प्रकृती पुरुष का म्हटलं गेलं, गुणांचा प्रसव त्याच्यापासून झाला, 3 त्रिगुण त्याच्यापासून उत्पन्न झाले, म्हणून त्याला गुणक्षोभिनी कसं म्हटलं गेलं. तदनंतर त्रिगुण कैसे. हे सर्व इत्तंभूत सगळं आपल्या सगळ्या श्रोत्याला सगळं सांगता आलं पाहिजे. बोलले पूर्वपक्ष कोठून कोठवरी, वाच्यांश लक्षांशाची परी, सूक्ष्म नाना विचार करी, धन्य तो साधू. म्हणून पूर्वपक्ष काय आहे, किंवा उदाहरण काय आहे, दाखला काय आहे, आणि त्याचा दिसणारा किंवा वाटणारा अर्थ काय आहे, परंतु प्रत्यक्षात असणारा वाच्यांश लक्षांशाची परी. लक्षांश जो एखादं वाक्य बोललं जातं, पण मग त्याच्यातला वाच्यांश वेगळा असतो आणि लक्षांश वेगळा असतो. वाच्यांश लक्षांशाची परी, सूक्ष्म नाना विचार करी, धन्य तो साधू. अशा सूक्ष्मतम सगळ्या भूमिका म्हणले त्या श्रोत्याला सगळ्या समजून सांगता आल्या पाहिजे. पूर्वपक्ष कोठून कोठवरी. त्यानंतर काय दाखवलं, नाना पाल्हाळी पडेना. आता सगळं आहे, म्हणजे असं कसं, हे कसं, ते कसं, अमुक कसं, तमुक तसं. ठीक आहे ना, सुरुवातीला एक चिकित्सक भूमिकेतून मनुष्यानं जर परमार्थ केला, सुरुवातीला एक परमार्थाची मुख्य तत्वे, मूलभूत तत्वे, परमार्थाची रचना समजून घेतली, पायाभूत सगळी भूमिका, श्रवण कसं, उपासना कशी, कशा पद्धतीनं परमार्थामध्ये कार्यवाही केली जाते वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी सुरुवातीला मनुष्यानं पाहणं ठीक आहे. पण तो दर आठवड्याला प्रत्येक गोष्टीवर जर भगवंताचा संशय घेत असेल, किंवा मग नुसताच ऐकत असेल आणि नुसतीच गॉसिपिंग, नुसतीच चर्चा करत असेल, पण प्रत्यक्षात एकाही भूमिकेवर उभं राहण्याचा त्याचा यत्न नसेल, थोडक्यात तो जर पाल्हाळी पडत असेल, तर बोलले त्याला त्याच्यावर सद्गुरू कृपा होणार नाही, त्याला ईश्वरी कृपा प्राप्त होणार नाही. बोलिलेचे बोलावे ना, मौन्य गर्भ अनुमाना आणून सोडी. म्हणून जे बोलायला पाहिजे ते बोलावे ना. म्हणजे काय बोलायला पाहिजे, किंवा काय समोर असणाऱ्या सगळ्या दुविधाजन्य सगळ्या स्थितीमध्ये, लोभयुक्त सगळ्या परिस्थितीमध्ये, कामयुक्त सगळ्या परिस्थितीमध्ये काय बोलायला पाहिजे. तर आम्ही काय कोणाचे खातो, तो श्रीराम आम्हासे देतो. त्यासाठी रात्रंदिवस समर्थांच्या घरचं खाल्लेलं पाहिजे. उपासनारूप, श्रवणरूप, नामरूप, भक्तिरूप. आणि मग काय होतं की जे बोलिलेची बोलावे ना, जे बोलायला पाहिजे ते बोललं जातं. पण हे जर नसेल तर बोलिलेची बोलावे ना, मौन्य गर्भ अनुमाना आणून सोडी.
आणि मौन्यगर्भ. आणि मग काहीतरी येत नाही म्हणून काहीतरी सांगून मोकळं व्हायचं. काहीच नाही असं म्हणून मोकळं व्हायचं. मौन्यगर्भ अनुमाना आणून सोडी. घडी एक विमळ ब्रह्म, घडी एक म्हणे सर्व ब्रह्म. द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म क्षण एक. कधी विमळ ब्रह्म हे सत्य आहे अशी भूमिका घेऊन बोलले प्रवचन निरूपणाची भूमिका सगळी उभी करायची. आणि घडी एक म्हणे सर्व ब्रह्म, घडी म्हणायचं की सर्व ब्रह्म आहे. घडी एक म्हणायचं फक्त विमळ ब्रह्म आहे. बाकी जे भौतिक किंवा वस्तुरूप किंवा जे मितीमध्ये आहे, आकारामध्ये आहे, ते सगळं काय आहे तर ते सगळं नश्वर आहे. आणि घडी म्हणायचं जे चालतं फिरतं आहे ते सगळं काय आहे, ब्रह्माचं रूप आहे. द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म क्षण एक. कधी द्रष्टा म्हणायचं, कधी साक्षी म्हणायचं, कधी सत्ता. प्रत्येक वेळेला वेगवेगळी सगळी भूमिका जर घेतल्या जात असेल तर ती अनुमानाची भूमिका आहे. बोलले ही भूमिका सामर्थ्याची भूमिका नाही किंवा ही भूमिका सत्य भूमिका नाही. निश्चळ तेची झाले चंचळ, चंचळ तेची ब्रह्म केवळ. नाना प्रसंगी खळखळ निवाडा नाही. आणि बोलले कधी निश्चळाला चंचळ म्हणायचं, कधी चंचळाला निश्चळ म्हणायचं. बोलले ही सगळी खळखळ करून काही उपयोग नाही. याच्यातला निवाडा त्याला काही करता येत नाही. चळते आणि निश्चळ अवघे चैतन्याची केवळ. रूपे वेगळाली प्रांजळ कदापि बोलवेना. हे सगळे वेगवेगळे सगळे रूपे आहेत पण त्याला काही त्याचा भेद काही कळत नाही. हे भेद कळून देण्यासाठी सद्गुरूच पाहिजे. असं कोणी उठला सुटला वक्तृत्व करायला लागला त्याच्यानं हा सगळा भेद काही बाजूला होत नाही. उगीच करी गथा गोवी, तो लोकास कैसे उगवी. नाना निश्चय नाना गोवी पडत जाते. सगळी गथा गोवी गथा गोवी गथा गोवी सगळं एकमेकात सगळं गुंतवून टाकलं. सगळं गोंधळ सगळा निर्माण केला. सगळं हे खूप कठीण आहे, हे खूप भयंकर आहे, हे खूप जाणण्यासारखं नाही असं काहीतरी सगळं थोतांड सगळं उभं करायचं आणि वेळ मारून न्यायची. रूपे वेगळ आली प्रांजळ कदापि बोलवेना. आणि नाना निश्चय नाना गोवी पडत जाते. सगळे निश्चय आणि नाना संशय गोवी सगळे नाना संशय सगळे उभे करत जायचे. बोलले ही भूमिका काही मनुष्याला भक्तिमार्गावर टिकू देत नाही. पण सद्गुरू भूमिका बोलले सर्व संशय छेदन करणारी सगळी भूमिका आहे. आणि या सद्गुरू भूमिकेतूनच बोलले मनुष्याचा उद्धार आणि मनुष्याला गती प्राप्त होणारी आहे. भ्रमास म्हणे परब्रह्म. बोलले जे स्वतःला वाटलं की एखादी गोष्ट विषयांची किंवा एखाद्या त्याच्या मनाच्या सगळ्या कल्पनांची सगळी गोष्ट त्यालाच म्हणायचं हे ब्रह्म आहे. पण प्रत्यक्षात तो काय होता, भ्रम होता. भ्रमास म्हणे परब्रह्म, परब्रह्मास म्हणे भ्रम. आणि जिथे कोणी खरेखुरे साधुपुरुष खरेखुरे संत समुदायाला भजन कीर्तनाच्या माध्यमातून बोलले सन्मार्गाला लावत असतील आणि त्याला हा काय बोलतो, त्याला परब्रह्मास म्हणे भ्रम. आणि मी खूप ज्ञाता आहे असे ज्ञाते असे खूप बाहेर पदोपदी मिळतात. इतरांना नावं ठेवणारे ज्ञाते खूप आहेत. ज्ञातेपणाचा संभ्रम बोलवून द्यावी. म्हणजे हा सगळा स्वतःच्या संभ्रमाचा सगळा भाग आहे आणि इतरांना पण तो संभ्रमामध्ये उभा करत असतो. घाली शास्त्रांची दडपण प्रचितीविन निरूपण
पुसो जाता उगाच सीन अत्यंत मानी. शास्त्रांची दडपणं वेगवेगळे सगळे शास्त्रातले सगळे उदाहरणं इकडून तिकडून 2, 4, 5 पाठ करून आणायचे आणि तेच सगळं वारंवार सांगायचं. प्रचितीचा अनुभवाचा त्या ठिकाणी विषय नाही. पुसो जाता उगाच सीन अत्यंत मानी. आणि सत्य किंवा परमार्थाचं काही विचारलं तर उगाच सगळा सीन सगळा उभा करतो आणि इतरांना आणखी इतरांवर चिडचिड करतो, इतरांना रागवतो. म्हणून बोलले हे शास्त्र 2 पुस्तकं कमी अनुभवले तरी चालतील किंवा कमी वाचले तरी चालतील, पण काय पाहिजे? प्रचिती पाहिजे. म्हणजे जे काय 2, 4, 5 मूलभूत गोष्टी समर्थांनी सांगितलेल्या आहे, उपासना, श्रवण असेल, उत्तम मंगलाचरण असेल, म्हणजे ह्या एवढ्या जरी भूमिकेत उभा राहिला तरी त्याला काही फारशा अशा शास्त्रांची गरज नाही असं समर्थ म्हणतात. समर्थ बोलले प्रचिती महत्त्वाची आहे. प्रचिती विन निरूपण पुसो जाता उगाच सीन. प्रचितीशिवाय सगळं काय आहे तर सगळं शीन आहे. ज्ञात्यास आणि पदार्थ विडा तो काय बोलेला बापुडा. साराचा निवाडा झाला पाहिजे. म्हणजे पदार्थाची भीड ठेवणारा म्हणजे मायेचं सगळं ओझं वाहणारा, मायेमध्ये सगळा वाहून जाणारा आणि तो काय बोलेला बापुडा, तो इतरांना काय त्यांच्या कल्याणाचा सगळा उपदेश देऊ शकणार आहे. साराचा निवाडा झाला पाहिजे. सार आणि असाराचा निवाडा करून आम्ही बोलले जसं श्रवण करत असतो, सार स्वीकारत असतो, असार ते जाणून त्यागत असतो, तसं बोलले हे सगळं परमार्थ देखील बोलले ह्या सगळ्या सूत्रामधून साराची भूमिका बघूनच बोलले निवाडा मनुष्यानं केला पाहिजे. तर परमार्थ पण भरपूर आहेत. बोलले तिथे सार काय, असार काय, प्राप्ती काय, कुठला व्यवहार त्या ठिकाणी केला जातो, या सगळ्या भूमिका आपण तपासून घेतल्या पाहिजे. वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण काहीच न करी, प्रचिती विन तैसी परी ज्ञानाची झाली. म्हणजे नुसतं मात्रेचं स्तुती करायची, नुसतं सगळं बढाई मारायची, नुसतं सगळं आव आणायचा, नुसतं सगळा देखावा करायचा, पण आतमध्ये परमार्थाचं ओलावा नाही किंवा आतमध्ये परमार्थाची जर शिकवण नसेल तर बोलले प्रचिती नाही आणि त्या ज्ञानाला काही उपयोग नाही. बोलले अशा पद्धतीनं येथे पाहिजे प्रचितीचे, येथे पाहिजे जातीचे. अनुभव महत्त्वाचा आहे. नुसतं बोलाचा भात, बोलाची कढी असा हा सगळा प्रकार नाही. बोलले मात्रा गुण काहीच न करी. बाहेर सगळ्या परमार्थामध्ये असलेला सगळा मनुष्य जर उत्तमरित्या भगवंतावर विश्वास ठेवून असेल, उत्तम उपासना जर त्याच्याकडे असेल, तर बाहेर सगळे निमित्त मात्र सगळ्या गोष्टी असतात, पण परमेश्वर त्याच्यावर कृपा करत असतो. पण एकीकडे परमार्थाची ही भूमिका नसेल आणि उदंड सगळा भौतिक वाद म्हणा किंवा उदंड सगळा संपत्तीचा विषय जरी वापरला तरी मनुष्याला सुख आणि समाधानाची भूमिका प्राप्त होत नाही. कारण तो औषधे विकत आणू शकतो, पण त्या औषधी किती गुण आणतील हे मात्र त्या परमेश्वराच्याच सगळ्या कृपेवर अवलंबून असतं. म्हणून मात्रा किंवा संसार किंवा प्रपंच, कामधंदा हे सगळं ठीक आहे, पण याच्यासोबत काय पाहिजे तर परमेश्वराची कृपा असायला पाहिजे. आणि बोलले परमेश्वराच्या कृपेशिवाय प्रचिती नाही. परमेश्वराच्या शिवाय ज्ञानाला काही अर्थ
नाही. इकडे द्वैतात कितीही शिकला पण काय होतं, प्रसंगमान चुकतची गेला. आतमधील प्रसंग, बाहेरचे प्रसंग या आतमध्ये सगळी कालव उभी करतात, सगळी घालमेल सगळी उभी करतात. ते काही केल्या चुकल्या जात नाही. म्हणून बोलले तर बोलले एक पूर्ण विश्वास, पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण सगळी उपासना, अखंड स्मरण भगवंताचं आपल्याकडे असायला पाहिजे. जेथे नाही सारासार तेथे अवघा अंधकार, नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे. म्हणजे सगळीकडे सार आणि असार घेण्याची किंवा निवाडा करण्याची वृत्ती आपला ठाई असली पाहिजे. मग ते संसार असू द्या किंवा परमार्थ असू द्या. बोलले जर ही भूमिका नसेल तर काय आहे, तेथे अवघा अंधकार. बोलले काही ना काही अज्ञानाची भूमिका त्या ठिकाणी मनुष्य घेऊन बसतो. सगळ्या गोष्टी संसारातल्या परमार्थातल्या तपासून घेता आल्या पाहिजे. पाप पुण्य स्वर्ग नरक, विवेक आणि अविवेक, सर्व ब्रह्मी काय एक सापडले नाही. मग बोलले जर अशी भूमिका घेतली की सर्व ब्रह्म आहे, तर मग काय त्याच्यामध्ये काय आलं, पाप पण आलं, पुण्य पण आलं, स्वर्ग पण आलं, नरक पण आलं, विवेक आणि अविवेक दोन्ही भूमिका आल्या. सर्व ब्रह्मी काय एक सापडले नाही. सर्व काही त्याच्यामध्ये आलं आणि निश्चितच हे सगळ्या गोष्टी एकत्र असणं किंवा या सगळ्या गोष्टी म्हणजेच परब्रह्म आहे असं म्हणणं हे निश्चितच कुठेतरी विचार करण्यासारखं आहे. ब्रह्मरूप झाले आघवे, तेथे काय निवडावे, अवघी साखरची टाकावे काय कोठे. म्हणजे सगळीकडे जर ब्रह्म असेल तर मग निवडा करण्याचा काही विषयच येत नाही. अवघी साखरची टाका, सगळीकडे साखरच साखर आहे, कुठेही हात घातला तरी साखरच हातामध्ये येते, असा हा सगळा विषय आहे. तैसे सार आणि असार, तसं सार आणि असार अवघा झाला एकंकार, तेथे बळावला अविचार, विचार भलतेच बोले. तसं हे सार असार एकच आहे असं म्हणणारे जे आहेत, ही काय आहे, ही अविचाराची भूमिका आहे. मग असं जर एकच राहिलं असतं तर समर्थांनी आम्हाला श्रवणच दिलं नसतं किंवा परमार्थच दाखवला नसता. आणि बोलले या सगळ्या परमार्थाची आवश्यकता नसती. कोणी काही केलं असतं तरी ते उत्तम झालं असतं. सगळा एकंकार झाला, सगळा अविचार सगळीकडे झाला असता, सगळी समाज व्यवस्था सगळी मोडकळीस पडली असती. निश्चितच या दोन्ही भूमिका वेगवेगळ्या आहेत. म्हणूनच समर्थ प्रचिती बघायला सांगतात. म्हणूनच समर्थ सार असाराचा निवाडा करायला आपणाला सांगत आहेत की बाबा रे, सार असाराचा निवाडा करायचा, सार ते घ्यायचं, असार ते जाणून त्यागायचं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस हीच भूमिका आम्हाला अंगीकारायला लागेल. वंद्य निंद्य एक झाले, तेथे काय हाता आले, उन्मत्त द्रव्ये जे भुलले ते भलतेच बोले. तर वंद्य आणि निंद्य, उदाहरणार्थ फुलं देवासाला अर्पण करता येतात, मग ते वंदनीय आहेत. आणि त्याच ठिकाणी माती किंवा चिखल सगळा देवाच्या समोर मांडणं हे काय आहे, हे निंदनीय आहे. मग बोलले हे सगळं एक जर झालं तर सगळं त्या स्थळाचं पावित्र्य काही राहणार नाही किंवा शुचिर्भूतता त्या ठिकाणी राहणार नाही. उन्मत्त द्रव्य जे भलले ते भलतेच बोले. आता याचा अर्थ हे असं आहे का, सार असार सगळं ब्रह्म आहे का? नाही. जे उत्तमाचं आहे बोलले ते उत्तम गती प्रदान करतं, जे असाराचं आहे ते अधोगती प्रदान करतं. ते मनुष्याला प्रारब्ध सगळा दाखवत असतं. उत्तम कर्म, उत्तम प्रारब्ध
उत्तम बोलले, जर क्रिया आम्ही अंगीकारलेली असेल तर निश्चितच उत्तम होत असतं. आणि परब्रह्म परमेश्वराला तीच भूमिका अपेक्षित आहे, सद्गुरूंना तीच भूमिका अपेक्षित आहे. उन्मत्त द्रव्य पिऊन मदोन्मत्त झालेला मनुष्य जर सगळं काही सारखंच आहे असं म्हणत असेल तर त्याला काही अर्थ नाही. आम्ही शहाणे आहोत, आम्ही विवेकी आहोत, आम्हाला सगळ्या ठिकाणी विवेक लावावा लागेल. तैसा अज्ञान भ्रमे भुलला, सर्व ब्रह्म म्हणून बैसला, महापापी आणि भला एकची मानी. अज्ञानभ्रमानं मग असं भुललेलाच मनुष्य काय म्हणतो, सर्व ब्रह्म आहे, महापापीसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा देव आहे, तो सुद्धा परब्रह्म आहे, आणि भला बोलले हा सुद्धा परब्रह्म आहे. बोलले परब्रह्म सर्व ठायी आहे, पण कर्तृत्व किंवा प्रत्येकाला जाणीव दिलेली आहे. कोणी कशी जाणीव घेतली याच्यानुसार त्याची गती ठरत असते. उत्तम जाणीव घेणाऱ्याकडे उत्तम भूमिका प्राप्त होत असते आणि चुकीची सगळी भूमिका स्वीकारणाऱ्याकडे अधोगती प्राप्त होत असते. म्हणून त्या चुकीच्या सगळी भूमिका स्वीकारणाऱ्याला सुद्धा परमेश्वराने बुद्धी दिली असं म्हणणं चुकीचं आहे. म्हणजे ही भूमिका किंवा हा अधिकार परमेश्वराने प्रत्येक प्राण्याकडे ठेवलेला आहे. तसं जर राहिलं असतं तर कसलीच पाप पुण्य स्वर्ग नरक गती अधोगती ही भूमिकाच राहिली नसती. कारण प्रत्येकाला जर भगवंतानेच बुद्धी दिलेली आहे तर मग सगळीकडे त्याने सगळेच एकाच ठिकाणी गेले असते, कारण त्याला नंतर भेद करायचा विषयच राहिला नसता. तैसा अज्ञान भ्रमे भुलला, सर्व ब्रह्म म्हणून बैसला, महापापी आणि भला एकची मानी. सर्वसंग परित्याग, अव्हासव्वा विषयभोग, दोघे मानिता मग काय उरले. आता ऋषी साधू संत इतर सगळे जे जण आहेत याचं प्राधान्य कशाला आहे तर बोलले सर्व संग परित्याग. आता जे संन्यासधारी जे साधूजण आहेत त्यांनी काय केलं, संपूर्ण संसाराचाच सगळा त्याग करून टाकला. या उलट आणखीन जे संसारामध्ये आहे त्यांच्यासाठी काय सांगितलेलं आहे की बाबा रे, सर्वसंग परित्याग म्हणजे आपल्या सगळ्या कुटुंबाचा त्याग आपल्याला करता येणार नाही, कारण आपला गृहस्थाश्रम आहे, गृहस्थ धर्म आहे. गृहस्थ धर्मानुसार आपणाला कामधंदा सर्व करावा लागेल. समाजात राहत आहोत, समाजाचं सगळं कर्तव्य पार पाडावं लागेल, देशाचं कर्तव्य पार पाडावं लागेल, कुटुंबाचं कर्तव्य पार पाडावं लागेल. पण हे करत असताना या व्यतिरिक्त जे आहे तर त्याचा काय करावा लागेल, त्याचा सर्वसंग परित्याग करावा लागेल. जे काय शास्त्रीय सहित आम्हाला दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त जे आहे ते जर पुढ्यात आलेलं असेल तर बोलले त्याचा काय करायला लागेल तर त्याचा त्याग करावा लागेल. उगाच असा अव्वासव्वा विषयभोग जे आलं ते सेवन करायचं. दोघे एकची मानिता मग काय उरले. या ठिकाणी हे दोघं एक जर मानले गेलं तर त्या ठिकाणी मग खाली काय उरलं, खाली काहीच उरलं नाही. सगळं कसलाच धर्म कर्म त्या ठिकाणी उरत नाही. हा भेद कोणी केला, भेद ईश्वर करून गेला. भेद ईश्वरानंच सगळं हे केलेलं आहे. त्याचं हे सगळे वचनं आहेत. एक वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या सगळ्या ग्रंथांमध्ये त्याची ही सगळी वचनं आम्हाला बघायला मिळतात. त्याच्या बाचेन न वचे मोडीला, मुखामध्ये घास घातेला तो अपानी घालावा. म्हणजे त्याने आम्हाला सगळा धर्म लावून दिला, शास्त्र लावून दिलं, त्या पद्धतीनंच करावं लागेल. आता मुखामध्येच आम्ही घास घालतो आणि अपानाच्या सगळ्या सहाय्यानं विसर्जनाच्या सगळ्या क्रिया केल्या जातात. या दोघं क्रियाची आदला बदल होऊ शकत नाही.
कानाच्या सहाय्यानं बघितलं जाऊ शकत नाही, डोळ्याच्या सहाय्यानं ऐकलं जाऊ शकत नाही. हे कोणी बनवलेलं आहे? त्याच्या बाचेनं न वचे मोडीला, भेद ईश्वर करून केला. बोले हे सगळं ईश्वरानं सगळं निर्माण केलेलं आहे. आणि ज्या इंद्रियाचा जो भोग तो करी यथा सांग, ईश्वराचे केले जग मोडिता उरेना. ज्या इंद्रियाला जे जे काम दिलेलं आहे तेवढंच काम तो करू शकतो, त्या व्यतिरिक्त दुसरं काम ते करू शकत नाही. बोले दुसरं काम केलं तर हे मोडिता उरेना, किंवा हे सगळं शास्त्राबाहेर जर आम्ही सगळं काही कार्य करायला लागलो तर ही सृष्टी काही राहत नाही, किंवा हे जग काही राहत नाही. बोलले मग हे सगळं आतापर्यंत काय होतं? ही सगळी अवघी भ्रांतीची भुताटकी, हे सगळं भ्रांत पडलेल्या सगळ्या लोकांची सगळी लक्षणं होती. अवघी भ्रांतीची भुताटकी, प्रचिती विन गोष्टी लटिकी, वेड लागले जे बटकी ते भलतेच बोले. ही सगळी भ्रांतीची भुताटकी आहे. प्रचिती नसलेल्या लोकांच्या सगळ्या गोष्टी आहे. गोष्ट लटकी म्हणजे सगळ्या खोट्या सगळ्या गोष्टी आहेत. तर एखाद्याला जर वेड लागलेला आहे आणि तो जर काही वेडाच्या भरात काही बरळायला लागला आणि त्याला जर आम्ही सत्य समजत असू तर आम्हीसुद्धा काय आहोत? आम्हीसुद्धा वेडे आहोत. म्हणून अमुक असा करतो, तमुक तसा करतो, ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, म्हणून मी पण तसं करावं. याचं उत्तर समर्थांनी या शब्दामध्ये दिलेलं आहे. वेड लागले जे बटकी ते भलतेच बोले. अवघी भ्रांतीची भुताटकी, प्रचिती विन गोष्ट लटकी. ज्याला वेड लागलेला आहे तो भलतंच काहीतरी बोलतो. म्हणून त्याच्या भूमिकेकडे न जाता आमच्याकडे काय भूमिका असायला पाहिजे? तर प्रत्ययाची भूमिका असायला पाहिजे. स्वप्रत्यय आणि सद्गुरूंची शिकवण. स्वप्रत्यय आणि सद्गुरूंची शिकवण या दोन्ही भूमिकेवर लावून किंवा तासून तपासून आम्ही सगळी कोणतीही भूमिका किंवा कोणतीही त्या ठिकाणी परिस्थितीला आम्हाला सगळं सामोरं जाता आलं पाहिजे. प्रत्यय ज्ञाता सावधान, त्याचे ऐकावे निरूपण, आत्मसाक्षात्काराची खूण तत्काळ बाणे. ज्याने प्रत्यय दिला, ज्याने प्रचिती दाखवली, तो कोण आहे? तो सद्गुरू साक्षात परब्रह्म. निरूपण कोण करणारा आहे? निरूपण करणारा पण तोच आहे. बोलले त्याचेच ऐकावे निरूपण. हे सगळं निरूपण त्याच्याच सगळ्या कृपा आशीर्वादानं सगळं जे होतं तेच खरं निरूपण. बाकी तर सगळे काय आहे? सगळे भ्रांतीची भुताटकी आहे. सगळ्या वेड लागलेल्या सगळ्या बटकी आहेत. म्हणून सावध व्हावं. सद्गुरूंनी दिलेलं सगळं स्वीकारावं. इतर सगळं मनाचं, सगळं द्वैतातील सगळ्या जनाचं सगळं काय करावं? त्याचा त्याग करावा आणि आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. सद्गुरूशिवाय आत्मसाक्षात्कार नाही, सद्गुरूशिवाय सद्गती नाही. आत्मसाक्षात्काराची खूण तत्काळ बाणे. रोज थोडी 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 खूण समर्थ आम्हाला आत्मसाक्षात्काराची दाखवत असतात. ही खूण ओळखत ओळखत त्या सगळ्या खुणांच्या दिशेनं आम्ही जर गेलो, दर श्रवणातून दर उपासनेतून वेगवेगळी खूण, एक एक खूण, वेगवेगळे पैलू सगळा समर्थ आम्हाला उलगडून दाखवत असतात. या एकेका खुणेच्या सगळ्या दिशेनं आम्ही जर निघत गेलो, जात गेलो, तर एक दिवस कुठे जाऊ आम्ही? तर आत्मसाक्षात्काराकडे तत्काळ बाणे. वेडे वाकडे जाणावे, आंधळे पाऊली ओळखावे, बाष्कळ बोलणे सांडावे व मग जैसे. बोलले प्रयत्न तर करावा. समर्थ बोलले प्रत्येकाला काही 100% गोष्टी 100% जमणं शक्य नाही. मग समर्थ बोलले प्रयत्न करावा. असा कोणीच नाही की जो कधी चुकत नाही. समर्थ काय पाहतात की बाबा रे भाव बघतात. जो ज्याचा भाव आहे, ज्याच्याकडे प्रयत्न आहे आणि प्रयत्न शुद्ध आहेत किंवा प्रयत्न मनापासून आहेत, प्रयत्न सत्य आहेत, मग ते वेडेवाकडे जरी असले तरी भगवंत काय करतो? त्याला उत्तम गुण देऊन टाकत असतो. तर परीक्षेत काय होतं? पास होण्यासाठी 35 गुण आवश्यक असतात.
मग त्याला जर एखाद्याला 30-32 असे गुण मिळाले म्हणून तो काही नापास होत नाही. त्याला तशी ग्रेस किंवा तशी दया दाखवण्याचा अधिकार कोणाकडे असतो? शिक्षकांकडे असतो. मात्र शिक्षकाला माहिती असतं की ह्या विद्यार्थ्याचे प्रयत्न किती आहेत, प्रामाणिक आहेत किंवा कसे आहेत. त्या हिशेबानं तो त्या विद्यार्थ्याला ग्रेस देऊन काय करत असतो? तर बोलले उत्तीर्ण करत असतो. तसं एक आम्ही समर्थांच्या ग्रेसवर उत्तीर्णच होऊ शकतो. समर्थांची ग्रेस असेल तरच या भवसागरातून उत्तीर्ण होऊ शकतो. नाही तर रोज काही ना काही उपाध्या, काही ना काही प्रसंग ठेवलेले आहे. बोलले म्हणून वेडे वाकडे जाणावे. थोडे थोडके का होईना पण रोज या सगळ्या मार्गावर आम्ही चालावं. आंधळे पावली ओळखावे. काही चुकीचं असेल, काही बोलले चुकून काही बोलल्या गेलेलं असेल ते बाष्कळ बोलणं बाजूला करावं. पण उत्तम सार घेण्याची भूमिका आमची असली पाहिजे. उत्तम विवेक आमच्याकडे असायला पाहिजे. उत्तम जाणीव, उत्तम सार अखंड सतत ठेवावा. वेडं वाकडं सगळं सांडावं. वमक जैसे, वमकाचं जसं त्याग करतो तसं हे सगळं काही चुकलं असेल ते सांडून टाकावं. स्वतःचं कल्याण करावं. धर्माचं आचरण करावं. नित्यनेमानं परमेश्वराला स्मरावं. मग तो आमचा त्याच्याशी अन्वय कायम राखून ठेवतो. म्हणून वेडे वाकडे जाणावे, आंधळे पाऊली ओळखावे, बाष्कळ बोलणे सांडावे वमक जैसे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अनुमान निरशन नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.